वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो, मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळतं. ओके. सो मी शशांक शंकरप्पा रोय, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचा रेणापूर तालुका प्रतिनिधी, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. मी माझी स्क्रीन शेअर करतो. तो सराव प्रश्नपत्रिका पहिली, पेपर पहिला, मराठी व गणित, प्रश्न क्रमांक 1 ते 50 या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहेत. इयत्ता तिसरीची प्रश्नपत्रिका आहे. माध्यम मराठी व इंग्लिश असेल. प्रश्न क्रमांक 1 ते 50. 1 मिनिटात एक प्रश्न सोडवण्याचा सराव व्हावा हा या पाठीमागचा उद्देश आहे. सो भाग पहिला आपण स्टार्ट करूया. शिकवायची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी मुलांचे कौशल्य वाढवणारी राज्यातील सर्वात पारदर्शक अशी ही आपली महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव. प्रश्न पहिला, व्याकरण दृष्ट्या गटात न बसणारा शब्द कोणता? ओके. पती पत्नी, ठीक आहे, बघू आपण. पक्षी पाखरू, ओके. लाडका प्रिय आणि हुशार चतुर. ओके. आता इथं बघा, पती पत्नी, हे पती पत्नी काय आहे? हे व्याकरण दृष्ट्या गटात न बसणार आहे, कारण पक्षी पाखरू समानार्थी आहेत, लाडका प्रिय समानार्थी आहे, हुशार चतुर समानार्थी आहे. सो आपला आन्सर काय येणार? गटात कोणता बसणार नाही. लक्षात ठेवा, हे काय आहे? समानार्थी शब्द. ओके. गट कशाचा तयार झालाय? हा समानार्थी शब्द. सो आन्सर काय येणार आहे? पती पत्नी. क्लिअर? सिंपल. चल नेक्स्ट. पुढं काय म्हणते बघा. आई माय, ठीक आहे. वडील बाप, ओके. काका काकू, भाऊ बंधू. हे बघा, हा काका काकू, आपण हे तीन शब्द जे आहेत, ओके. आई माय, वडील बाप आणि भाऊ बंधू, हे पण काय आहेत? समानार्थी शब्द. ओके. क्लिअर? हा गट कोणता तयार झाला? समानार्थी शब्दांचा. ओके. सिंपल. चलो नेक्स्ट. पुढं, वरण भात, धन दौलत, कपडा लस्ता, वेणी कंगवा. हे बघा, हे आलं बघा, वेणी कंगवा. ओके. हे काय आहेत? हे सगळे काय आहेत? आपले शब्द समूह आहेत, समूह आहेत. ओके. किंवा वरण भात जोडून येणारे शब्द असं म्हणता येईल आपल्याला. हे जोडून येणाऱ्या शब्दांचा गट आहे. ओके. जोडून येणाऱ्या शब्दांचा गट. ओके. वेणी कंगवा हा गटाच्या बाहेर बसणार आहे. सिंपल. सो नेक्स्ट काय म्हणते बघा. कळप, जमाव, हवा, कलकलाट. हे बघा, कलकलाट बाहेर निघणार बघा गटाच्या. ओके. हा सगळे समूहदर्शक शब्द आहेत. काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. ओके. समूहदर्शक शब्द, समूहदर्शक शब्दांचा हा गट तयार होतो. सो गटातून बाहेर काय निघणार आहे? कलकलाट. क्लिअर? चलो. सो नेक्स्ट काय म्हणते बघा. शिंगरू घोडा, ओके. छावा वाघ, छावा वाघ, ठीक आहे. वासरू गाय, पाडस हरिण. हे बघा, छावा वाघ हे गटाच्या बाहेर निघणार आहे. क्लिअर? हा गटात बसणारा शब्द नाही. शिंगरू घोडा बरोबर आहे, छावा वाघ बरोबर आहे. छावा ह्याच्यासोबत काय येणार आहे? सिंह छावा, सिंहाचा छावा. ओके. क्लिअर? सिंपल. सिंपल सिंपल, लक्षात घ्या. नेक्स्ट काय म्हणते बघा. डावीकडे दिलेल्या शब्दाचा निवारा दर्शक शब्द. ओके. राहण्याची जागा ओळखायची आहे. सो घुबड कुठं राहते? घाट्यात राहते का? नाही राहत. घाट्यात नाही राहत. खुराडे नाही राहत. खुराड्यात पण नाही. जाळे जाळ्यात नाही राहत. ढोली, ओके. घुबडाचं घर कोणतं आहे? घुबड कुठं राहतो? त्याचा निवारा दर्शक काय शब्द आहे? तर तो आहे ढोली. ओके. नेक्स्ट, डावीकडे दिलेल्या शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द म्हणते. ध्वनिदर्शक. मधमाशा, मधमाशांचा केकराव का? नाही. गुंजार, गुंजारव, गुंजारव, ओके. गुंजारव, राईट. गुंजारव आहे मधमाशांचा. ओके. नेक्स्ट, तलवारीचं बघू आपण. खडखड, तलवारीची खडखड होते का?
नाही तर तलवारीची खनखन खनखन होते, तलवारीची खनखन होते, छनछन होत नाही, कडकड होत नाही. ओके, एकदम सिंपल सिंपल आहे, सिंपल सिंपल. क्लिअर. चलो नेक्स्ट. परत व्याकरणदृष्ट्या गटात न बसणारा शब्द कोणता? रेकणे, खिंकाळणे, भुंकणे, खेळणे. हे बघा, खेळणे गटाच्या बाहेर निघाला. सिंपल. एकदम लक्षात घ्या, ह्या तिघांचा गट तयार होतो. रेकणे, खिंकाळणे आणि भुंकणे हे काय? आवाज दर्शक. हो ना, आवाज दर्शक म्हणता येईल यांना. हे आवाज दर्शकां शब्दांचा गट होईल. क्लिअर. सिंपल सिंपल लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. पुढे काय म्हणताय? व्याकरणदृष्ट्या गटात न बसणारा शब्द कोणता? वसंत, आंबा, सिंह, झेंडू. झेंडू बाहेर निघाल बघा. क्लिअर. सिंपल सिंपल आहेत, सिंपल सिंपल लक्षात घ्या. नेक्स्ट. पौष्टिक, सुरेल, इंद्रधनुष्य. ओके, स्वच्छ, इंद्रधनुष्य हा बाहेर निघेल गटाच्या. सॉरी. सो नेक्स्ट. पुढे बघा, रंगीत, बगळा, अमोल आणि फळा. ओके, रंगीत, रंगीत गटाच्या बाहेर निघेल. सो नेक्स्ट. प्रश्न 13वा. सूर्य, मूर्ती, हिरवा, पर्यंत, पर्यंत. हे बघा, हा गटाच्या बाहेर निघेल. हा गटात न बसणारा व्याकरणदृष्ट्या शब्द आहे. सो नेक्स्ट बघूया. किती सुंदर समुद्र हा, या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावे लागेल? ओके, वाक्य बघा आता. किती सुंदर समुद्र हा, प्रश्नचिन्ह येईल का? नाही, प्रश्नचिन्ह नाही येणार. पूर्ण विराम येईल का? नाही येणार. उद्गार, उद्गार काढलेला आहे हा, सो उद्गार वाचक चिन्ह येणार. ओके, आणि अवतरण चिन्ह पण येणार नाही. किती सुंदर समुद्र हा, हा काय झाला? उद्गार झाला. सो काय येईल? उद्गार वाचक चिन्ह. ओके. नेक्स्ट 15वा प्रश्न बघूया आपण. जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा कोणाची? ओके, लाल बहादूर शास्त्रींची आहे का? नाही, त्यांची फक्त जय जवान जय किसान होती. महात्मा गांधी आहे का? नाही, महात्मा गांधींनी पण ही घोषणा दिलेली नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण दिलेली नाही. अटल बिहारी वाजपेयी जे आपले पंतप्रधान होते त्यांनी ही घोषणा दिली होती. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान. ज्यावेळेस परमाणु बॉम्बची आपण चाचणी घेतली होती त्यावेळेस त्यांनी ही घोषणा दिली होती. ओके. सो नेक्स्ट. चलो. सो मराठीचे प्रश्न झालेले आहेत. आता आपण गणिताचे 16 ते 50 पर्यंतचे प्रश्न पाहूया. सिंपल सिंपल आहेत, लक्ष घ्या. 165 या संख्येतील स्थानिक किमतीने मोठा अंक कोणता? स्थानिक किमतीने, स्थानिक किंमत, स्थानाची किंमत. आता बघा, 1, 6, 5. ओके, स्थानिक किंमत. ह्याची स्थानिक किंमत काय? एकक. आज कोणत्या स्थानावर आहे? दशक. आणि हा कोणत्या स्थानावर आहे? 60. यांच्या किमती काय होतील? एकक स्थानच्या अंकाची किंमत 5च राहील. दशक स्थानच्या अंकाची किंमत 60 होईल. आणि शतक स्थानच्या अंकाची किंमत काय होईल? 100. सो सगळ्यात मोठा अंक कोणता होईल? कोणत्या अंकाची स्थानिक किमतीची होईल? 165 मध्ये 1. ओके. हाच प्रश्न इंग्लिश मध्ये पाहूया. विच डिजिट इन द नंबर 165 हॅज ग्रेटेस्ट प्लेस व्हॅल्यू? प्लेस व्हॅल्यू म्हणते, प्लेस व्हॅल्यू. आता बघा, 165 मध्ये बघा, हा युनिट प्लेस, हा 10th प्लेस आणि हा 100 प्लेस. सो याचे किती येणार? 5 ला 5. युनिट प्लेस बदलणार नाही. 10th प्लेसला हा 60 होईल आणि 100 प्लेसला हा काय होईल? 100. सो ग्रेटेस्ट प्लेस व्हॅल्यू कशाची येईल? 1 ची. ओके. क्लिअर. सिंपल, एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती? ओके, गणित करून बघू आपण. 70 अधिक 70 करून बघू इथं आपण. 70 अधिक 70 उभी मांडणी करा म्हणजे आपलं चुकणार नाही. 0 अधिक 0 0, 7 आणि 7 14. सो हे आहे का बरोबर? तर आहे बरोबर. चुकीची मांडणी कोणती म्हणताय? सो हे येणार नाही आन्सर. 70 भागिले 70. ओके, 70 भागिले 70 बघू करून आपण. 70 भागिले 70 हे किती येणार आहे? 70 एक 70. सो 0 0. सो भागाकार 1 येईल का? नाही. हे बघा, हे चुकीची मांडणी आहे. नेक्स्ट. 70 गुणिले 70 करून बघू आपण प्रत्येक गणित. 70 गुणिले 70. ओके, आता इथं बघा लॉजिक काय आहे बघा. एक 1 0 2 0, हे 1 0 2 0 जशाला तसे देऊन घ्या. आणि हे साथे 49. हे काय आलं? 4900. हे काय आलं? 4900. हे आहे का? नाही, चुकीचं मांडणी ओळखायची. आणि 70 वजा 70 इथं करू आपण. 70 वजा 70. ओके, 0 मधून 0 गेले 0, 7 मधून 7 गेले 0. सो हे पण येणार नाही, कारण आपल्याला काय सांगितलं त्यांनी? चुकीची, चुकीची मांडणी म्हणले, चुकीची मांडणी. ओके. हाच इंग्लिश मध्ये बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग? रॉंग काय आहे बघायचंय. 70 प्लस 70, 70 प्लस 70
0 + 0 0, 7 7 + 7 14. सो दिस इज द करेक्ट. आपल्याला रॉंग पाहिजे त्याच्यामुळे हे नाही येणार. 70 डिवायडेड बाय 70. ओके, 70 डिवायडेड बाय 70, 71 70. सो ह्याचं डिव्हिजन किती आलं? 70. सो हे आन्सर येणार कारण आपलं 1 आलंय. 70 × 70, 70 × 70. सिंपल सिंपल रूल लक्षात घ्या. इथे एक 0 आहे, इथे 1020, 1020 ॲज इट इज लिहून घ्या. या दोघांचा गुणाकार करा. 7 7 जा 49. सो हे येईल का? हे पण येईल, पण आपल्याला चुकीचं हुडकायचंय. आणि 70 - 70. सो 70 - 70, 0 - 0 0, 0 - 0, तर 7 - 7 0. ओके, सो हे पण बरोबर आहे, पण आपल्याला रॉंग शोधायचं. रॉंग. सो सेकंड नंबरचा रॉंग आहे. क्लिअर आहे का? सिंपल सिंपल लक्षात घ्या, एकदम सिंपल सिंपल. चलो नेक्स्ट काय म्हणते बघा. 63 66 96 56 76 या संख्या क्रमाने लिहिल्या तर मध्यभागी येणारी संख्या कोणती? क्रमाने. क्रमाने लिहायचं म्हणजे काय? लहान संख्या अगोदर येईल. सो बघा इथं संख्या मी कट करत चालतो. सगळ्यात लहान अगोदर कोणती आहे? 56. बघा हे 56 लिहिली अगोदर. त्याच्यानंतर काय येणार आहे? 56 पेक्षा थोडीशी मोठी 63. सो त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 63. त्याच्यापेक्षा आणखी थोडीशी मोठी 66. सो 66. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 76. सो 76. आणि सगळ्यात मोठी काय? 96. आणि काय विचारलं आपल्याला? मध्यभागी. सो हे बघा, इकडून एक संख्या कटली, इकडून एक संख्या कटली, इकडून 2 कटल्या, इकडून पण 2 कटल्या. मध्यभागी काय येणार आहे आपलं? 66. क्लिअर? सिंपल. चलो नेक्स्ट. हाच क्वेश्चन इंग्लिश मध्ये पाहूया. विच नंबर will occur in the middle of the numbers 63, 66, 96, 56, 76 are arranged in order. ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. सो स्मॉल टू बिग आपण अरेंज करूया. सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे त्याच्यातला? 56 येईल सगळ्यात स्मॉल. त्याच्यापेक्षा थोडासा बिग काय येईल? 56 पेक्षा थोडासा बिग आणखीन काय येईल? 63 येईल. त्याच्यापेक्षा थोडासा आणखीन बिगर काय येईल? 66 येईल. त्याच्यापेक्षा थोडासा बिग काय येईल? 76 येईल. आणि सगळ्यापेक्षा जास्त बिगला काय येईल? सो तो येईल 96. सो आपल्याला मिडल म्हणलंय. इकडून 2 सोडले, इकडून 2 सोडले, मिडलला काय येईल आपला? 66 इज द आन्सर. ओके, क्लिअर? सिंपल. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा. एका पुस्तकाची किंमत 165 रुपये, तर 2 डझन पुस्तकांची किंमत किती? ओके, एक पुस्तक. लक्षात घ्या लॉजिक काय, लक्षात घ्या गणित कसं करतोय आपण. एक पुस्तक ओके किती रुपयाचं आहे? 165 रुपये. 165 रुपये. ओके, 2 डझन पाहिजेत आपल्याला. मग आपण काय करणार? 165 गुणिले 2 डझन. ओके, 2 डझन. आता बघा 1 डझन म्हणजे काय? 1 डझन म्हणजे किती नग? तर 12 नग. ओके, सिंपल. सो हे काय होईल? आणखीन एकदा गुणिले 12 करावे लागतील याला. क्लिअर? सो 165 गुणिले 2. आपलं गणित कसं तयार होईल मग? 165 गुणिले 2 डझन गुणिले 12 नग. ओके, सिंपल. सो बघू आपण कुठं आहे ते. 165 गुणिले 2 गुणिले 24 हे नाही येणार. 165 भागिले 12 भागिले 2 हे पण नाही येणार. 165 गुणिले 2 गुणिले 12 हे बघा आलं बघा इथं आपलं आन्सर. आणि 165 गुणिले 24 गुणिले 12 हे पण येणार नाही. सिंपल, एकदम सिंपल सिंपल. लक्षात घ्या. आपल्याला काय माहित पाहिजे इथं? 1 डझन म्हणजे 12 नग हे महत्वाचं आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. सॉरी. सो नेक्स्ट हेच इंग्लिश मध्ये पाहूया. द कॉस्ट ऑफ अ बुक इज 165 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 2 डझन बुक्स? ओके, 165 ला 1 बुक किती रुपयाला आहे? 1 बुक त्याची कॉस्ट काय आहे? 1 बुकची कॉस्ट काय आहे? 165 रुपीज आहे. ओके, क्लिअर? सो आता आपल्याला किती पाहिजे? 2 डझन. हो का, 2 डझन बुक्स पाहिजेत. मग आपण काय करणार? त्याला × 2 करणार. क्लिअर? आणि नेक्स्ट आपल्याला 1 डझन इज इक्वल टू काय माहित पाहिजे? 12. ओके, 12 काय आपल्याला? सो आपल्याला काय करावं लागेल इथं आता? × 12. ओके, × 12. सो आपलं इक्वेशन काय तयार होईल? आपलं गणित कसं तयार होईल? 165 × 2 डझन ×
12 नंबर्स. ओके क्लिअर. सो हे येईल का 9 भागाकार 9 165 टू 2 इंटू 12. ओके हे आन्सर येईल आपलं. ते पण आन्सर येणार नाही. सिंपल क्लिअर. ओके चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा. 2 शतक अधिक 20 दशक अधिक 25 एकक अधिक नाही सॉरी बरोबर किती. ओके चलो 2 दशक 2 शतक म्हणते शतक. हो का 2 ला 2 बघा गणित कसं तयार व्हायले. शतक शतक म्हणजे काय 100 अधिक ला अधिक 20 दशक 20 दशक 20 ला 20 दशक म्हणजे काय 10 आणि अधिक 25 एकक. ओके अधिक ला अधिक 25 ला 25 एकक म्हणजे काय दशक म्हणजे 10 घेतलं शतक म्हणजे 100 घेतलं एकक म्हणजे काय येणार आता गुणिले 1 एकक. ओके सो हे काय येईल बघा. तर बघा गुणाकार कसा तयार होते बघा. आता इथं सिंपल सिंपल लक्षात घ्या. हा 1 0 2 0 सो हा 1 0 2 0 हे बे एक बे. ओके प्लस नेक्स्ट 1 0 2 0 सो हा 1 0 2 0 क्लिअर आणि हे बे एक बे. ओके प्लस 25 एक 25 सो आपल्या बेरीज कशी येईल बघा. आणि मान्य आहे आपण उभी मांडणी करून घेऊ इथं. अधिक 200 अधिक 25 क्लिअर. सो हे किती येईल बघा 5 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 2 2 आणि 2 4 सो आन्सर काय येईल आपलं 425. ओके क्लिअर सिंपल. चलो हाच प्रश्न इंग्लिश मध्ये बघू. 200 200 ओके 2 इंटू 100 ओके प्लस 20 टेन्स म्हणते. ओके सो प्लस काय येणार 20 इंटू टेन्स क्लिअर प्लस 25 युनिट्स 25 युनिट्स सो 25 इंटू 1. ओके सो हे काय येईल 2 इंटू 1 2 1020 1020 हे प्लस आपण डायरेक्ट स्ट्रेट करून घेऊया. 2 इंटू 1 2 1020 1020 प्लस ला प्लस 25 वन जा 25. ओके सो हे 005 0 प्लस 0 प्लस 2 2 आणि 2 प्लस 2 4 सो इट्स 425. क्लिअर सिंपल एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा 705च्या मागील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती. ओके 705 लिहून घेऊ आपण. सो हे 705 इथे लिहून घेऊ. त्याच्या अगोदर काय येणार आहे 704 पण ही काय आहे सम. विषम म्हणजे काय आता बघा परत आपल्याला लक्षात आलं पाहिजे. विषम म्हणजे एकक स्थानी काय काय असायला पाहिजे. एकक स्थानी काय काय असलं पाहिजे 1 3 5 7 आणि 9 असले पाहिजेत. हे अंक असले पाहिजेत. सो 704 झालं 703 तर बघा ही झाली पहिली संख्या. ओके नेक्स्ट 702 ही पण नाही येणार विषम ही सम आली. सो इथं काय येणार 701 ही पण झाली विषम संख्या. ही झाली दुसरी ही पहिली दुसरी. इथं काय येणार 700 येणार. इथं काय येणार 699 सो ही झाली तिसरी विषम संख्या. मग इथं काय येणार 698 ही पण विषम नाही. सो इथं पाठीमाग काय येणार 697 ही काय झाली आपली चौथी विषम संख्या 697. क्लिअर सिंपल सिंपल लक्षात घ्या. ओके चलो नेक्स्ट काय म्हणते बघा. इंग्लिश मध्ये पाहू हा प्रश्न. विच इज द फोर्थ consecutive odd number before 705. ओके 705 सो बघू आपण 705 त्याच्या अगोदर काय येणार 704 हे इवन नंबर आहे 703 हो का हा फर्स्ट झाला आपला 702 हा पण इवन आहे 701 हा झाला सेकंड वन. ओके त्याच्या अगोदर येणार 700 हा इवन आहे सो 699 हा झाला आपला थर्ड नंबर. नंतर 698 हा पण इवन आहे त्याच्या अगोदर येणार 697 हा फोर्थ वन झाला. ओके सो आन्सर इज 697. सिंपल एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. क्लिअर चलो नेक्स्ट.
काय म्हणते बघा, खालीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती? ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑड मॅन आउट फिगर? ओके, ऑड मॅन आउट, गटात न बसणारी ओळखायची. आता बघा इथे काय केलेलं आहे, सिंपल सिंपल लक्षात घ्या. तर बघा हा 1 2 3 4 भाग केलेत. 4 भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे. लक्षात घ्या, 4 भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे. इथं बघा हा भाग अर्धा आणि हा भाग अर्धा. सो हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग. इथला आणि इथला जर कंप्लीट धरला आपण, तर इथं पण काय केलेलं आहे, 4 पैकी एक भाग रंगवलेला आहे. आता बघा इथं पण इथं पण बघा हा 1 2 3 4 हा भाग इथं घेतल्यानंतर इथं पण काय केलेला आहे, 4 पैकी एक रंगवलेला आहे. इथं बघा किती भाग आहेत आता, 1 2 3 4 5 6. हे 6 पैकी 2 रंगवलेले आहेत. सो ऑड मॅन आउट काय येणार आपली, हे लास्टची फिगर येणार आहे. क्लिअर, सिंपल सिंपल लक्षात आलं. ओके चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, 1000पेक्षा एकने लहान असलेली संख्या कोणती? आता 1000पेक्षा एकने लहान, 1000पेक्षा एकने लहान म्हणजे याच्या अगोदरची संख्या काय येणार आहे? सिंपल आहे, 999. ओके, एकदम सिंपल आहे बघा हे. तर काय म्हणते बघा इंग्लिश मध्ये बघू हाच प्रश्न. विच इज द नंबर लेस बाय 1 दॅन 1000 पेक्षा लेस 1 म्हणते, म्हणजे 1000च्या अगोदरचा नंबर आहे. आणि तो कोणता आहे? 999. सिंपल, एकदम सिंपल सिंपल आहे. चलो नेक्स्ट. पुढं काय म्हणते, घनाला किती कडा असतात? ओके, घन घन आकृती बघा कशी असते घन आकृती. हा झाला चौकोन. ओके, घन कसा काढतोय लक्ष करा, म्हणजे तुम्हाला पण काढायला सोपं जाईल. हा वरचा भाग वर गेला, वरचा भाग वर गेला, वरचा भाग वर गेला, हा झाला घन. आता कडा, कडा मोजू आपण घनाच्या. हे बघा 1 2 3 4, खालच्या 4 झाल्या. ओके, आता साईडच्या मोजू, 5 6 7 8, साईडचे धरून 8 झाले. आता वरच्या मोजू, 9 10 11 12. सो घनाला किती कडा असतात? 12 कडा असतात, 12. सिंपल, क्लिअर. हाऊ मेनी एजेस डज क्यूब हॅव? क्यूबला किती एजेस असतात? 12 एजेस असतात. ओके, सिंपल, क्यूब म्हणजे हा घनच. ओके क्लिअर. सो हाऊ मेनी एजेस? 12 एजेस. ओके क्लिअर. चल नेक्स्ट. कवायतीसाठी, कवायत प्रश्न 25वा. कवायतीसाठी एका रांगेत 19 मुले, अशा एकूण 25 रांगा आहेत, तर एकूण मुले किती? ओके, आता बघा काय म्हणते, एका रांगेत, हो का, एका रांगेत, एका रांगेत किती मुलं आहेत? 19 मुलं आहेत. मराठीमध्ये घेऊ आपण अगोदर, 19 मुलं आहेत. ओके, आणि अशा किती रांगा आहेत? रांगा किती आहेत? 19 मुले, रांगा किती आहेत? 25. सो 25 एका रांग, एकावरून अनेकाची किंमत करायची आहे. सो काय येणार इथं? गुणाकार, 19 गुणिले 25. ओके, सिंपल, फक्त गुणाकार नाही करायला सांगितला, फक्त आपण किती मुले उभे राहतील हे आपल्याला हुडकायचंय. सो आपण एका रांगेवरून, एका रांगेतल्या मुलांवरून अनेक रांगेतलं किंमत काढू शकतो. ओके क्लिअर. सो नेक्स्ट, तोच प्रश्न इंग्लिश मध्ये बघू. फॉर मास ड्रिल देर आर 25 rows of 19 boys in each row. Okay, how many total boys are standing there? So 25 rows. ओके, 25 रोज आहेत, आणि इच रो मध्ये किती आहे? 19 बॉईज इन इच रो. हो का, एका रो वरून अनेक रोची किंमत, एका रो मधल्या मुलांवरून आपल्याला अनेकाची किंमत काढायची आहे. सो इथे करायला मल्टिफिकेशन, 19 इंटू 25 किंवा 25 इंटू 19, दोन्ही एकच आहे. क्लिअर, सिंपल, एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. नेक्स्ट काय म्हणते बघा, 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? ओके, 4 अंकी संख्या तयार करायची आपल्याला, सर्वात लहान आणि विषम पण पाहिजे ती. सो बघा आता इथं 1000 विषम संख्या आहे, म्हणजे काय माहित पाहिजे आपल्याला अगोदर? विषम संख्या म्हणजे काय? एकक स्थानी काय असलं पाहिजे? एकक स्थानी काय असलं पाहिजे त्याच्या? तर 1 3 5 7 आणि 9 हे अंक, ह्यापैकी कोणताही एक अंक असला पाहिजे. ओके, सो बघा इथं एक हे 0 आहे, सो हे येणार नाही. 1001 विषम असू शकते, आपण चेक करू. 1001 पेक्षा 9001 मोठा आहे, सो हे येणार नाही. आणि 1111
ओके, याच्यापेक्षा 1001 लहान आहे त्याच्यामुळे हा पण येणार नाही. सो आन्सर काय येणार 1001. क्लिअर, सिंपल, क्लिअर आहे का? हाच इंग्लिश मध्ये बघा. विच इज द स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. ओके, ऑड नंबर म्हणते. सो ऑड नंबर कोणकोणते? युनिट प्लेसला काय पाहिजे त्यांच्या? ऑड नंबर म्हणजे काय? युनिट प्लेसला काय पाहिजे बघा. 1, 3, 5, 7 किंवा 9 युनिट प्लेसला पाहिजे. सो हे पहिला कटला, हे येऊ शकते ऑड 1. बघू आपण. 1001 पेक्षा 9001 हा मोठा आहे, सो हा येणार नाही आपल्याला. स्मॉलेस्ट म्हणले, स्मॉलेस्ट, आणि हा पण याच्यापेक्षा बिग आहे, सो हा पण येणार नाही. आन्सर आपलं काय येणार आहे 1001. क्लिअर, एकदम सिंपल सिंपल, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. 53 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या. परत विषम आलं बघा. विषम संख्या म्हणजे काय? हे परत परत यायले. विषम संख्या, विषम संख्या म्हणजे कोणती? एकक स्थानी काय असलं पाहिजे? एकक स्थानी काय असलं पाहिजे? 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असले पाहिजे. ओके, 53 नंतर म्हणते. 53 नंतर 8वी क्रमाने येणारे 8वी. 53 नंतर 54 हा झाला सम. सो आता येणार 55 हा झाला विषम. हा पहिली संख्या झाली. नेक्स्ट 56 हा नाही येणार. सो 57 ही झाली दुसरी संख्या आपली. परत येणार 58, परत येणार 58 हा नाही येणार. 59 ही झाली तिसरी संख्या. परत येणार 60, परत येणार 60 ही पण समसंख्या आहे. नंतर येणार 61 ही झाली चौथी संख्या. त्याच्यानंतर 62 ही समसंख्या आहे. त्याच्यानंतर येणार 63 ही झाली आपली पाचवी संख्या. ओके, त्याच्यानंतर येणार 64 ही समसंख्या आहे, ही नाही येणार. सो त्याच्यानंतर येणार 65 ही झाली आपली सहावी संख्या. त्याच्यानंतर येणार 66 ही पण समसंख्या आहे, ही नाही येणार. त्याच्यानंतर 67 ही येणार सातवी संख्या आपली. त्यानंतर येणार 68 ही पण समसंख्या आहे. त्यानंतर येणार 69 ही काय झाली आपली 8वी. 69 ही काय झाली आपली 8वी क्रमाने येणारी विषम संख्या. इंग्लिश मध्ये बघू. विच इज द सिरियली एट सिरियली एट ऑड नंबर आफ्टर 53. 53 च्या आफ्टर बघा. ऑड नंबर्स म्हणजे काय? त्याच्या युनिट प्लेसला पाहिजेत. कोणते कोणते अंक पाहिजेत? 1, 3, 5, 7 आणि 9 युनिट प्लेसला पाहिजेत. सो इथे 53 झाल्यानंतर बघा 54 हा इवन नंबर येतो. सो काय येणार? पहिला नंबर येणार आपला 55. नंतर 56 येणार, पण 56 येणार नाही. 57 त्याच्यानंतर येणार, फक्त ऑड नंबर घेतोय मी. त्याच्यानंतर येणार 59. त्याच्यानंतर फोर्थ नंबर 61. नंतर फिफ्थ नंबर 63. नंतर सिक्स नंबर येणार 65. सेवन्थ नंबर येणार 67 आणि एट नंबर येणार 69. दिस इज द आन्सर. ओके, क्लिअर, सिंपल, एकदम सिंपल सिंपल घ्या. ओके, चलो नेक्स्ट. काय म्हणतात? आयाताच्या डॅश डॅश बाजूंची लांबी समान असते. ओके, आयात, आयात बघा. आयात, आयात म्हणलं की आपल्या डोक्यात फट्ट करणं आला पाहिजे. आयात, आयात म्हणजे काय? समोरासमोरील बाजू समान असतात. समोरासमोरील बाजू, हो ना, समोरासमोरील बाजू समान. ओके, सिंपल. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. ओके, हाच इंग्लिश मध्ये बघू. डॅश डॅश साइड्स ऑफ रेक्टँगल हॅव सिमिलर लेंथ. सिमिलर लेंथ कोणता? अपोजिट साइडच्या बाजू काय असतात? सिमिलर असतात. क्लिअर, चलो नेक्स्ट. टेबलाचा पृष्ठभाग असतो. हा टेबल आहे, सपोज हा टेबल आहे. लक्षात घ्या, हा टेबल आहे असा ठेवलेला. हा पृष्ठभाग कसा असतो? हा टेबलचा पृष्ठभाग म्हणजे वरचा भाग, तर तो कसा असतो? सपाट असतो, सपाट. ओके, नेक्स्ट. द सरफेस ऑफ टेबल इज डॅश डॅश सरफेस, प्लेन सरफेस. ओके, प्लेन असतो सर, पृष्ठभाग म्हणजे वरचा भाग आपला. ओके, क्लिअर, चलो नेक्स्ट. 30वा क्वेश्चन आहे. 1 क्विंटल बटाटे 2 किलोग्रामच्या मापाने किती वेळा मोजावे लागतील? ओके, 1 क्विंटल, 1 क्विंटल म्हणजे किती माहित पाहिजे अगोदर. 1 क्विंटल हे कितीला कितीला असते? 1 क्विंटल म्हणजे किती? 100 किलो. हो का? सो दोन दोनच्या ह्याने किती वेळेस मापावे लागतील ते?
तर 2 ह्याने किती वेळेस मापावं लागतील आपल्याला? 49 वेळेस. कसं 49 वेळेस? ते पहिल्याचं एक माप, हो ना, पहिला 2 किलोचा एक बटाटा ठेवला त्याच्यात आपण, हो का? बटाटे 2 किलोग्रॅमच्या मापाने, त्या मापाने किती बटाटे मापावे लागतील आपल्याला? 49 वेळेस मापावे लागतील. क्लिअर? सिंपल. इथं लॉजिक लक्षात घ्या. ओके, हाच इंग्लिश मध्ये बघू. हाऊ मेनी काउंट्स आर रिक्वायर्ड टू मेजर 1 क्विंटल पोटॅटोज युझिंग वेट ऑफ 2 kg? ओके, इट्स 49. क्लिअर? सिंपल सिंपल लक्षात घ्या लॉजिक. पुढं काय म्हणते बघा, 1,600 अधिक 1,600. 1,600 म्हणजे किती? 1,600. सव्वा सव्वा आलं बघा. सव्वा म्हणजे काय? एक पूर्ण आणि एक मधले 4 भाग केल्यानंतर त्यातला एक भाग, पण कशाचा? शेचा. सो हे काय येणार बघा, हे कसं तयार करतोय मी. हे 100 आणि हे 100चे 4 भाग केल्यानंतर एक भाग काय येणार? 25. सो 1,600 म्हणजे किती येणार? 125 अधिक 125. ओके, 5 आणि 5 10ला 0, 4ला 1, 2 आणि 1 3 आणि 2 5, 1 आणि 1 2. सो आन्सर काय आलं? 250. ओके, अ क्वार्टर अँड 100 प्लस अ क्वार्टर अँड 100. ओके, 100 क्वार्टर अँड 100 कसं काढायचं बघा. 100 म्हणजे हा पूर्ण झाला 100, आणि याच्यात प्लस काय करावं लागेल आपल्याला? 100चे क्वार्टर म्हणलंय, सो आपल्याला काय करावं लागेल? 100चे किती भाग करावे लागतील? 4 भाग करावे लागतील, 4 भाग करावे लागतील, आणि त्यातला एक भाग घ्यावा लागेल. सो हे 100 4 भाग केल्यानंतर एक भाग कितीचा होणार आहे? 25, 25, 25 आणि 25. सो 100 प्लस 25 इज इक्वल टू 125 प्लस 125. 5 प्लस 5 10, 0 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 2 5, 1 प्लस 1 250 इज द राईट आन्सर. क्लिअर? सिंपल. क्लिअर क्लिअर लक्षात घ्या. सिंपल सिंपल एकदम. नेक्स्ट काय म्हणते बघा, हाफ पार्ट ऑफ 60 इज इक्वल टू हाऊ मच? हाफ पार्ट, आता इथं मराठीत घेऊ आपण. 60चा अर्धा भाग म्हणते. ओके, अर्धा भाग, हो का? हा पूर्ण 60 आहे, हो का? त्याचा अर्धा करायचा भाग. अर्धा म्हणजे काय? 2 भाग करा, त्यातला एक घ्या. सो 60चा अर्धा भाग किती येतो? 30 आणि 30. ओके, क्लिअर? हा इकडे बघू आपण. हाफ पार्ट ऑफ 60 इज इक्वल टू हाऊ मच? 60चे हाफ पार्ट करायचे म्हणजे याचा आपल्याला दुसरा पण प्रकार करता येईल. 60ला काय करा? 2 भाग घाला सरळ. बेत्रिक 6, 6 मधून 6 गेले 0, वरून एक 0 आला, तो बे 0 0, 0 मधून 0 गेला 0. सो इट्स 30. ओके, दोन्ही पद्धती लक्षात ठेवा. क्लिअर? चलो नेक्स्ट. रस्त्याची रुंदी मोजण्याचे एकक कोणते? बघा, किमी मध्ये मोजतो का? नाही मोजत. सेंटीमध्ये नाही मोजत. मीटर मध्ये मोजतो, सेंटीग्राम मध्ये नाही. आता इथं काय विचारलं बघा, रस्त्याची रुंदी म्हणलंय. लांबी मोजतो आपण किमी मध्ये. किमी मध्ये काय मोजतो? रस्त्याची लांबी मोजतो. रुंदी कशात मोजतो आपण? मीटर मध्येच मोजतो. लक्षात घ्या. रुंदी विचारले, रुंदी, कन्फ्युज राहायचं इथं. ओके, सिंपल सिंपल लक्षात घ्या. शब्दांमध्ये फिरवले फक्त. हाच प्रश्न इंग्लिश मध्ये बघा. विच युनिट विल बी युज्ड टू मेजर द ब्रेथ ऑफ रोड? ब्रेथ ऑफ रोड कशाने मोजले जात आहे? मीटर मध्ये मोजले जाते. ओके, आणि त्याची लेंथ कशामध्ये मोजली जाईल मग? किलोमीटर मध्ये लेंथ. ओके, हे मोजली जाईल किलोमीटर मध्ये. क्लिअर? लांबी आपण इथून दुसऱ्या रस्त्याची लांबी कशात मोजतो? किलोमीटर मध्ये. पण ज्यावेळेस आपण त्याचं ब्रेथ मोजत असतो त्यावेळेस तो मीटर मध्ये मोजले जाते. ओके, सिंपल सिंपल लक्षात घ्या. नेक्स्ट, फाइंड द ऑड मॅन आउट. ओके, गटात न बसणारा शब्द म्हणते. गटात न, राहिला प्रश्न. गटात न बसणारा अंक. गटात न बसणारा अंक. चला चेक करा बघा. हे बघा बघा, हे सगळे मूळ संख्या तर आहेत सगळ्या, पण बघा हे 1 2 3, हे 3 काय आहेत? या 3 काय आहेत? विषम संख्या आहेत. विषम संख्या. ओके, आणि 2 एकटीच काय आहे? सम. सो ही गटात नाही बसणार. सो 2 इज द इवन नंबर. इवन नंबर. ओके, आणि हे सगळे काय आहेत? ऑड नंबर्स.
ओके, ऑड नंबर्स. सो आन्सर इज 2. क्लिअर. सिंपल सिंपल घ्या. नेक्स्ट काय म्हणते, 43 ते 49 या संख्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती. लिहून बघू आपण. हे बघा, 43, 44, 45, 46, 47, 48 आणि 49 क्रमाने लिहिल्या. सो बघा, इकडून 2 सोडले, इकडून 2 सोडले, परत इकडून 1 सोडला, परत इकडून 1 सोडला. सो मधात अंक काय आला, 46. 4 गुणिले 6, साइन चोक 24. ओके, सिंपल. हाच इंग्लिश मध्ये बघा. इफ द नंबर्स 43 to 49 आर रिटर्न इन ऑर्डर, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑफ द मिडल नंबर. लिहू लिहू आपण. 43, 44, 45, 46, 47, 48 आणि 49. आता मिडलचं आपल्याला काढायचंय. सो इकडून 1 2 सोडले, इकडून 1 2 सोडले, परत इकडून 1 सोडला, इकडून 1 सोडला. मिडलला काय येणार आहे, 46. सो 4 into 6, 4 6 जा 24. क्लिअर. सिंपल, एकदम सिंपल सिंपल, लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. शेजारील आकृतीचा किती भाग छायांकित आहे. आता बघा, आकृतीचे भाग किती केले चेक करा आपण अगोदर. किती भाग छायांकित आहे म्हणते. हे बघा बघा, आकृतीचे भाग आपण मोजून घेऊ. हे बघा, आकृती बघा कशी आहे. इथं हा एक भाग आहे, हा लक्षात घ्या तुम्ही. हा हिडन भाग आहे, हो ना. तो आकृतीचे भाग किती आहेत बघा, 1 2 3 4 5 5 6 7 आणि 8. आकृतीचे भाग किती केलेत, 8 भाग केलेत, हो का. त्याच्यापैकी घेतलेत किती भाग, घेतलेले भाग कुठे लिहितो आपण, वर लिहितो, वर. घेतले 2 भाग. सो बेक बे बेचोक 8, म्हणजे हे कसं लिहिता येईल आपल्याला, 1/4. सिंपल. क्लिअर आहे का. हे 2 भाग घेतलेले आहेत. 8 भागांपैकी 2 भाग म्हणजेच काय, 4 भागांपैकी 1 भाग. ओके, सिंपल. हाऊ मच पार्ट ऑफ द फिगर इज शेडेड. ओके, शेड शेड केलेला, कलर केलेला, छायांकित केलेला भाग किती आहे म्हणते. सो बघा, हा बघा, हा एक भाग धरा आपण, असा धरा. आता आता बघा, असा येते का, हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग. सो किती आहेत, 4 भागांपैकी 1 भाग. ओके, सो आन्सर इज 1/4. क्लिअर. सिंपल. नेक्स्ट. कॅरम बोर्डचा आकार कसा असतो, तर कॅरम बोर्डचा आकार चौरस असतो. एकदम सिंपल आहे बघा. व्हॉट इज द शेप ऑफ कॅरम बोर्ड, इट्स अ स्क्वेअर शेप. नेक्स्ट. 38. 2 अंकी एकूण विषम संख्या किती. आता बघा, 2 अंकी संख्या किती आहेत, विषम सम कसं लक्षात ठेवायचं बघा. 2 अंकी संख्या किती आहेत एकूण, 2 अंकी संख्या किती आहेत एकूण, तर त्या आहेत 90 संख्या. ओके, 10 पासून चालू होतात 99 पर्यंत, त्या आहेत 90. यातल्या अर्ध्या संख्या काय आहेत, सम आहेत. ओके, आणि अर्ध्या काय आहेत, विषम आहेत. सिंपल सिंपल लॉजिक लक्षात घ्या. कारण काय असते बघा, आपल्याकडे बघा, एक संख्या सम. आता 10 सम झाली की 11 विषम, परत 12 सम, परत 13 विषम, एक सम, एक विषम, एक सम, एक विषम. सो 45 सम, 45 विषम. सो आपला आन्सर काय येणार, ऑटोमॅटिक 45. क्लिअर. सिंपल, हे लक्षात ठेवा. हाऊ मेनी 2 डिजिट ऑड नंबर्स आर देअर. 2 डिजिट नंबर्स, टोटल 2 डिजिट नंबर्स किती आहेत, टोटल 2 डिजिट नंबर्स, टोटल 2 डिजिट नंबर्स किती आहेत, हेच 90 नंबर्स. ओके, याच्यातले हाफ काय आहेत, ऑड वन्स 41, 45, आणि इवन किती आहेत, इवन नंबर्स किती आहेत, 45. ओके, सो आन्सर इज 45. क्लिअर. सिंपल. चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, प्रत्येक बाकावर 2 मुले प्रमाणे 56 मुलांसाठी किती बाक लागतील. ओके, एका बाकावर 1 बाक, 2 मुले, हो का. आता तर मग 56 बाक, मग 56 मुले, किती बाक, असं गणित आहे. ओके, सो आपल्याला काय करावं लागेल, 56ला 2 नी भाग घालावा लागेल. ओके, घालू आपण 56ला 2 नी भाग. बे दोन्ही 4, 5 मधून 4 गेले, 1 राहिला, वरून 6 आला, बे अठ्ठी, बे अठ्ठी 16. ओके, 16 मधून 16 गेले
0. सो किती मुलं बसतील, किती बाक लागतील आपल्याला? 28 बाक लागतील. क्लिअर? सिंपल सिंपल घ्या. इफ 2 boys can sit on one bench, how many benches are required for 56 boys? ओके, 56 बॉयज साठी किती बेंचेस पाहिजेत? सो आपण काय करणार आता? डिवायडेशन करू आपण. 56 डिवायडेड बाय 2. ओके, 2 2 जा 4, 5 minus 4 1, 6, 2 8 जा 16. ओके, so how many benches we required? 28 benches we are required. ओके, सिंपल सिंपल घ्या. नेक्स्ट, जर पाऊण म्हणजे 15 तर पूर्ण म्हणजे किती? आता पाऊण म्हणजे काय माहित पाहिजे. पाऊण म्हणजे काय? एक पूर्ण, त्याचे 4 भाग केले, त्याच्यातले 1 2 आणि 3 भाग घेतले. ओके, तर आता हे 3 भाग घेतले तर हे काय झाला? पाऊण झाला. ओके, आता बघा 15 पाऊण म्हणजे 15 मध्ये पाऊण म्हणजे जर 15 आहेत तर 15 म्हणजे 3 भाग. हो का? तर आता हे पूर्ण भाग किती आहेत आपले? 4 भाग. 15 म्हणजे 3 भाग. तर 4 भाग म्हणजे काय येणार? ऑटोमॅटिक काय येणार? एक भाग कितीचा होणार? हा 5, हा 5 आणि हा 5 चा होणार. सो हा पण काय येणार? पूर्ण भाग 5 चाच येणार. सो 4 भाग म्हणजे किती येणार? 20 20. ओके, क्लिअर? सिंपल लक्षात आलं का? पाऊण म्हणजे लक्षात घ्या अगोदर, पाऊण म्हणजे काय ते. So if 3/4 means 15, then how meant by full? Okay, quarters, 3/4. ओके, 1/4, सेकंड क्वार्टर आणि 3/4. ओके, 3/4 म्हणजे काय? इज इक्वल टू 15 आहे. ओके, आता बघा 3/4 म्हणजे 15. हा 1 पार्ट झाला 5 चा, सेकंड पार्ट पण 5 चा, थर्ड पार्ट पण 5 चा. ओके, सो फोर्थ पार्ट पण काय येणार? 5 चा. सो फुल मीन्स व्हॉट? फुल मीन्स इट्स 20. ओके, सिंपल 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 लक्षात घ्या. नेक्स्ट काय म्हणते बघा, 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? चलो 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या लिहा. मूळ संख्या बघा कशा कशा आहेत. आपण 1 ते 10, 10 ते 20 अशा घेऊ. 2 3 5 7. ओके, हे 1 ते 10 पर्यंतच्या झाल्या. नेक्स्ट 11, सॉरी 11 13 17 19. नेक्स्ट 23 आणि 29. नेक्स्ट 31 आणि 37. नेक्स्ट 40 पासून त्याच्या पुढच्या 41 43 आणि 47. ओके, किती झाल्या बघा? 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15. ओके, किती झाल्या मूळ संख्या? 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या झाल्या. 15. ओके, हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 50? हाऊ मेनी प्राईम नंबर्स? देअर आर 15 प्राईम नंबर्स. ओके, सिंपल, क्लिअर क्लिअर घ्या. चलो नेक्स्ट, जानेवारीत रोज 3.5 रुपयाचे वर्तमानपत्र घेतले, 26 तारखेचा पेपर बंद होता, तर त्या महिन्याचे पेपरचे बिल किती? ओके, जानेवारी, आता जानेवारी महिन्यात रोज पेपर घेतलाय. ओके, सो जानेवारी महिन्याचे दिवस किती? जानेवारी किती दिवसांचा महिना असतो? 31 दिवस. ओके, त्यातला 26 तारखेचा म्हणजे एक दिवस काढून टाका, त्या दिवशी पेपरच नाही आला. क्लिअर? म्हणजे जानेवारी महिन्यात दिवस किती राहिले आता? पेपर किती दिवस आला? 30 दिवस आला. आणि रोजचे किती होते त्याचे? रोजचे 3.5 रुपये होते. 3.5 रुपये म्हणजे 3.50 रुपये. हो का, रोजचे होते. असे किती दिवस पेपर घेतला? 30 दिवस. करून घेऊ गुणाकार आपण. आता गुणाकार करताना कन्फ्युज नाही व्हायचं. हे बघा, हा एक शून्य आहे, हा एक शून्य आहे. 1 0 2 0. शून्य असल्यानंतर जशाला तसे देऊन टाका. हो का, फक्त मोजून द्या आणि हा बाकीचा गुणाकार करून घेऊ आपण. 3 5 15, 15ला 5, हातचा आला 1, 3 3 9, 9 आणि 1 10. दशांश किती नंतर आहे? 1 2 नंतर आहे. सो 1 2 नंतर दशांश आलं. सो आपल्याला पैसे किती लागणार आहेत? 105 रुपये. 105 रुपये लागणार. क्लिअर? सिंपल सिंपल लक्षात घ्या. हाच प्रश्न इंग्लिश मध्ये बघू आपण. इन जानेवारी डेली न्यूजपेपर इज टेकन ऑफ कॉस्ट ₹3.5. ओके, 3.5 हाफ रुपीज डेली लागतात. देअर वॉज हॉलिडे ऑन 26. ओके, 26 जानेवारीची सुट्टी होती. ओके,
What is the bill of the newspaper in that month? Okay, January having जानेवारी. जानेवारी मध्ये किती महिना? जानेवारी मध्ये दिवस किती असतात? 31 डेज. ओके, त्यातला वन डे काय झाला? 26. वन डे काय झाला? हॉलिडे होता. सो किती दिवस राहिले? 30 डेज. ओके, आणि आता 30 डेज राहिले. सो 30 डेज इंटू 3 रुपीज. 3 रुपीज, 3.5 रुपीज. ओके, सो दिस इज 105.00 रुपीज. सिंपल सिंपल सिंपल, लक्षात घ्या एकदम. नेक्स्ट काय म्हणते बघा. 5:45 शाळा सुटते. या घड्याळातील वेळेप्रमाणे किती मिनिटांनी शाळा सुटेल? आता किती वाजले बघा इथं. तर बघा इथं छोटा काटा कितीवर आहे? छोटा काटा कितीवर आहे? घड्याळ हे शाळा किती वाजता सुटते? 5:45 वाजता. आता किती वाजलेत? इथं बघा 5 वाजायला 5 मिनिट कमी आहेत. म्हणजे इथं किती वाजलेत आता? 4 वाजून 4 वाजून 55 मिनिटे झालेले आहेत. आणि शाळा कधी सुटणार आहे? 5:45. 5:45 म्हणजे किती वाजता सुटणार आहे शाळा? 5:45 मिनिटांनी. ओके, सो इथून 5 वाजेपर्यंत किती मिनिटे झाले? हे 5 मिनिटे आणि हे 45 मिनिटे. 45 म्हणजे काय झाले बघा? हे 45 मिनिटे आणि इथले 5 मिनिटे. सो किती मिनिटे झाले टोटल? 50 मिनिटांनी शाळा सुटेल. क्लिअर? सिंपल, 50 मिनिटांनी. ओके, आता बघा इंग्लिश मध्ये बघा हाच प्रश्न. द स्कूल क्लोज्ड ॲट 5:45. ओके, अकॉर्डिंग टू द टाइम गिवन इन द क्लॉक हाऊ मेनी मिनिट्स आर रिक्वायर्ड टू क्लोज द स्कूल? आता बघा घड्याळमध्ये किती आहेत? 5ला 5 कमी आहेत. ओके, सो इथं 5 वाजेपर्यंत काय होणार आहे? आता घड्याळ किती वाजले? 4:55. ओके, आता इथं कुठेतरी 5 वाजणार नंतर. तोपर्यंत किती मिनिट झाले? 5 मिनिट्स झाले. ओके, आणि शाळा किती वाजता सुटणार आहे? 5:45ला. ओके, सो इथून इथपर्यंत किती मिनिट्स झाले? 45 मिनिट्स. सो टोटल मिनिट्स किती झाले? 5 5 0 1 4 + 1 50 मिनिट्स. आफ्टर 50 मिनिट्स स्कूल विल बी क्लोज. ओके, सिंपल, क्लिअर. नेक्स्ट काय म्हणते बघा. 1 ते 100 लिहिताना 3 हा अंक किती वेळा येतो? 3 हा अंक म्हणते. 3 हा अंक बघायचा आपल्याला किती वेळा येतो ते आता चेक करू आपण. 1 ते 100 लिहिताना अगोदर कुठे येते बघा? 3. 3 कुठे कुठे येते बघा? 3, 13, 23. 23 ला आला. नंतर 30, 31, 32. 5 5 चेक करू आपण. सो 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. त्याच्यानंतर येणार 43. ओके, त्याच्यानंतर येणार 43 झाल्यानंतर 53, 63, 73, 83 आणि 93. एवढ्या वेळेस काय येणार आपला? 3 3 येणार आहे. ओके, पण इथं विचारले काय? किती वेळा येतो म्हणते. अंक किती वेळा येतो? ओके, किती वेळा येतो बघू आपण. 1 2 3 4 5 6. 32 डबल झाला का? 6. ओके, चेक करू आपण. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हाऊ मेनी टाइम्स? 20 वेळा येतो. 20 वेळा. ओके, चेक करू तरी आपण. 32 आपला आय थिंक डबल झालेला आहे. इथे चेक करू. while writing 1 to 100 how many times digit 3 occur? how many times चेक करू आपण. बघा आता 3, 13, ओके, 23, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 31. ओके, नंतर 32,
33, 34, 35, 36, 37, 38, 39, then okay, 49, 43, 53, 63, 73, 83 आणि 93. ओके, हाऊ मेनी टाइम्स म्हणते, हाऊ मेनी टाइम्स डिजिट 3 ऑकर्स, हाऊ मेनी टाइम्स चेक करू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, हाऊ मेनी टाइम्स? 20 टाइम्स. एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या, एकदम सिंपल सिंपल. ओके, चलो नेक्स्ट. तीन अंकी एकूण समसंख्या किती? परत सेम आला बघा तसाच. बघा, 3 अंकी संख्या अगोदर किती आहे ते माहित पाहिजे. 3 अंकी संख्या कुठून चालू होत्यात? 3 अंकी संख्या 100 ते 999 पर्यंत. ह्या संख्या किती आहेत? टोटल 900 संख्या आहेत. क्लिअर? 100 ते 999 पर्यंत 900 संख्या. ह्याच्यातल्या अर्ध्या म्हणजे 450 काय आहेत? समसंख्या आहेत. ओके, आणि अर्ध्या काय आहेत? कारण एक सम एक विषम येणार आहे, सो हा रूल सगळीकडेच फॉलो करा. अर्ध्या काय आहेत? विषम संख्या आहेत, विषम संख्या. ओके, सो आपला आन्सर काय येणार आहे? 450. हाऊ मेनी 3 डिजिट इवन नंबर्स आर देअर? टोटल नंबर्स, टोटल 3 डिजिट नंबर्स, 3 डिजिट नंबर्स किती आहेत? हे 100 पासून 999 पर्यंत हे टोटल डिजिट नंबर्स. हे नंबर्स किती आहेत टोटल? देर आर 900 नंबर्स. सो अर्धे काय झाले? 450 काय झाले? 450 हे काय झाले? ऑड वन्स झाले. आणि 450 काय झाले? इवन नंबर झाले. क्लिअर? सो आन्सर इज 450. सिंपल 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 लक्षात घ्या एकदम. ओके, चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, खालील आकृतीत कोणती संख्या तयार होईल? विच नंबर विल फॉर्म द गिवन नंबर? ओके, चेक करू आपण इथे वेळेस. जस्ट अ मिनिट. ओके, चेक करू आपण. बघा आता, हा पूर्ण आहे, सो हा काय येईल? एक भाग. ओके, हा पण पूर्ण आहे, सो हा पण एक भाग. आणि इथे काय केलं बघा, आकृती कटलेली दिसते मला बहुतेक, सॉरी फॉर दॅट. हा असा घेतलेला भाग आहे तो पूर्ण त्यांनी. अशी फिगर आहे. ओके, सो हे काय घेतलेत आपल्याला? 4 पैकी 3 भाग घेतलेत. सो हे काय झाले? 2 पूर्ण आणि 4 पैकी 3 भाग. क्लिअर? 2 पूर्ण, 4 पैकी 3 भाग. सिंपल. सो 2 फुल आहेत आणि 3 आउट ऑफ 4. क्लिअर? सिंपल. 2.3/4 असं या आकृतीला म्हणता येईल आपल्याला. सिंपल आहे का? एकदम सिंपल सिंपल लक्षात घ्या. एक भाग, हा एक भाग, आणि हे 4 पैकी 3 भाग. नेक्स्ट, 2 संख्यांची बेरीज 100 आहे, त्यापैकी मोठी संख्या 55 असल्यास लहान संख्या कोणती? ओके, 2 संख्यांची बेरीज म्हणजे बघा आता कसं करतोय मी. एक संख्या अधिक दुसरी संख्या बरोबर काय म्हणताय? 100. ओके, त्यातली मोठी संख्या, सपोज एक संख्या आपण धरू अशीच, एक संख्या प्लस ही मोठी संख्या धरू आपण, ती किती आहे? 55. ओके, बरोबर 100. आपल्याला बघा एक संख्या काढायची आहे, सो एक संख्या एकटं पाडा आणि ह्या 55ला इकडे घ्या. 55च्या समोर बेरजेचं चिन्ह आहे, सो इकडे आल्यानंतर हे काय कशात होईल?
वजाबाकीत होईल, करून घ्या वजाबाकी. शून्यामधून 5 जात नाहीत, सो शून्याचे 10 केले, त्याच वेळेस इथं 9 झाले, त्याच वेळेस इथं 0 झाले. ओके, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 9 मधून 5 गेले, 4 राहिले. सो दुसरी एक संख्या काय आली? 45 काय आली आपली? लहान संख्या, लहान संख्या आली. ओके, सिंपल. बघा काय म्हणतात, द सम ऑफ टू नंबर्स इज 100. इफ द ग्रेटर नंबर इज 55, देन व्हॉट इज द स्मॉलर नंबर? काय म्हणते बघा, स्मॉलर नंबर आहे एक, हो का, स्मॉलर नंबर प्लस बिगर नंबर. स्मॉलर नंबर प्लस ग्रेटर नंबर म्हणते. ठीक आहे, चलो. ग्रेटर नंबर इज इक्वल टू 100. हो का, आणि त्यात काय म्हणते, ग्रेटर नंबर काय आहे म्हणते? 55. हो का, आपल्याला काय करायचंय? स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबरला एकटं पाडा. हे 55च्या समोर प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल? ऑटोमॅटिक बरोबरच्या दुसऱ्या साईडला आल्यानंतर मायनस होईल. सो हे 10 झाले, इथं 9, आणि हे 1 चे 0 झाले. 10 मायनस 5 5, 9 मायनस 5 4. हो का, सो स्मॉलर नंबर इज 45. क्लिअर? सिंपल सिंपल, लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. एका वर्षी बालदिन मंगळवारी होता, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? ओके, बालदिन, बालदिन हे महत्वाचं आहे, अगोदर माहित पाहिजे आपल्याला. बालदिन कधी असतो? बालदिन कधी असतो? तर तो असतो 14 नोव्हेंबरला. हो का, पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या स्मरणार्थ ठेवलेला आहे बालदिन. हो का, 14 नोव्हेंबर. आणि स्वातंत्र्य दिन कधी असतो? स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन हा कधी असतो? तर हा असतो 15 ऑगस्टला. ओके, तर आता काय म्हणते बघा, बालदिन हा होता मंगळवारी म्हणते. बघा लॉजिक लक्षात घ्या. हो का, तर हा कधी असेल हा काढायला सांगितलंय. ओके, आता बघा, स्वातंत्र्य दिन कधी असतो? ऑगस्ट. आपण दिवस मोजू हा. ऑगस्ट. बघा मी कसं चाललोय, हे लॉजिक लक्षात ठेवा. ऑगस्ट. आता 15 ऑगस्टला आला म्हणजे ह्या 15 ऑगस्ट म्हणजे 15 पासून ऑगस्ट महिन्यातले किती दिवस? 30 दिवसांचा असतो ऑगस्ट महिना. सो 15 पासून 30 पर्यंत किती झाले हे दिवस? 16 दिवस झाले. लक्षात घ्या लॉजिक. इथले किती दिवस झाले? 16 दिवस झाले ऑगस्ट मधले. ऑगस्टच्या नंतर काय येतो? सप्टेंबर. सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. त्याच्यानंतर आला ऑक्टोबर. हो का, ऑक्टोबर मध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. त्याच्यानंतर आला नोव्हेंबर. ओके, सिंपल. सो नोव्हेंबर मध्ये किती दिवस असतात? नोव्हेंबर मध्ये किती दिवस, नोव्हेंबर मधले किती दिवस आले? तर हे 14 दिवस. नोव्हेंबर मध्ये आले किती दिवस? 14 दिवस. हे सगळ्यांची बेरीज करू. 16 अधिक 30 अधिक 31 अधिक 14. ओके, 4 आणि 5, 5 आणि 6 11ला 1, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 3 5, 5 आणि 3 8 आणि 1 9, 91. ओके, सो आता बघा 91 91 हे काय झाले? टोटल दिवस झाले. आता प्रत्येक 7 दिवसानंतर मंगळवार येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला पुढून मागे जायचं किंवा मागून पुढे चला, काय अडचण नाही, चालेल. सो 91ला आपण 7 ने भागू अगोदर. 91ला 7 ने भागू. 7 1 7, किती उरले? 2. वरून आला 1. 7 त्रिक 21, त्याच्यामधून हे गेले 0. सो 13. सो पूर्ण भाग गेलाय, पूर्ण भाग गेला. म्हणजे आठवडे जेवढ्याला तेवढे भरले, पूर्ण भाग गेला. सो त्या दिवशी काय असणार? मंगळवारच असणार. लक्षात आलं का? पूर्ण भाग गेलाय, कारण दर 8 दिवसांनी, 8 दिवस, दर 7 दिवसांनी, आठवड्यानी परत मंगळवार येणार आहे, परत मंगळवार येणार आहे, परत मंगळवार येणार आहे. आपण नोव्हेंबर पासून पाठीमागे आलो, एक 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 मंगळवार पाठीमागे येत येत गेलो. त्याच्यामुळे त्या दिवशी काय आला? मंगळवारच आला. ओके, इन इयर इन इयर द चिल्ड्रन्स डे ऑकर्ड ऑन ट्यूसडे. फाइंड द डे ऑन द इंडिपेंडन्स डे इन द इयर. ओके, इंडिपेंडन्स डे कधी आहे ते हुडकायचंय. सेम प्रोसिजर लक्षात ठेवा. हे आपण 7 का भागलं? कारण आपला 7 दिवसांचा आठवडा असतो. 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणजे दर 7 दिवसांनी
दर 7 दिवसांनी परत मंगळवार येणार आहे म्हणून 7 ने भागले, लक्षात घ्या. दिवसांनी परत मंगळवार येणार किंवा परत तोच दिवस येणार, जो कोणता दिवस आपल्याला इथे जो कोणता दिवस दिलाय तो दिवस. क्लिअर? सिंपल सिंपल लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. काय म्हणते बघा, एका वसतिगृहात प्रत्येक 3 मुली प्रत्येक खोलीत, ओके, प्रत्येक खोलीत 3 मुली राहतात. जर 96 मुली असतील तर त्यांची एकूण खोल्या किती लागतील? एका खोलीत, हे बघा, एक खोली 3 मुली, हो का? तर किती खोल्या लागतील म्हणते? 96 मुलींसाठी, हो का? सो अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार? भागाकार करावा लागणार. करू भागाकार. 96 ला 3 न भागू. 3 त्रिक 9, 9 मधून 9 गेले 0, वरून एक वेळेस एकच अंक, वरून 6 आला, 3 दोन्ही 6, सो 6 मधून 6 गेले 0. सो खोल्या किती लागतील आपल्याला? 32 खोल्या लागतील. ओके, इंग्लिश मध्ये बघू हा प्रश्न. 3 गर्ल्स कॅन लिव्ह इन अ रूम, ओके, ऑफ हॉस्टेल. हाऊ मेनी रूम्स आर रिक्वायर्ड फॉर 96 गर्ल्स? ओके, 3 गर्ल्स म्हणते, याच्यासाठी 1 रूम लागते यांना. वन रूम, ओके. आणि परत काय म्हणते? 96 गर्ल्स, यांच्यासाठी किती रूम्स? ओके, किती रूम्स? सो आपल्याला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. 3 न 96 ला करू आपण डिवाइड. सो 3 3 जा 9, 9 मायनस 9 0, 6 आलं, 3 2 जा 6, so it's 32 rooms required, okay, for 96 girls. Clear? सिंपल सिंपल लक्षात घ्या. नेक्स्ट, एका त्रिकोणात जास्तीत जास्त किती काटकोन असू शकतात? किती जास्तीत जास्त किती काटकोन? आता बघा, काटकोन त्रिकोण म्हणजे काय रे? हा झाला काटकोन त्रिकोण, म्हणजे ज्याच्याकडं 90 अंशाचा कोन असेल, आणि हा किती असतो? फक्त एकच असू शकतो. ओके, काय म्हणते बघा इंग्लिश मध्ये? बघा हा प्रश्न. हाऊ मेनी मॅक्झिमम राईट अँगल कॅन बी देअर इन अ ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल, सो राईट अँगल म्हणजे काय? तर त्याचा अँगल 90 डिग्री असला पाहिजे. सो 90 डिग्रीचा एकच अँगल असेल कोणत्याही ट्रायंगल मध्ये. क्लिअर? सिंपल. चलो नेक्स्ट. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला सेशन? आम्हाला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा. आमच्या चॅनलला तुम्हाला जर हे व्हिडिओज आमचे आवडत असतील, हा आमचा छोटासा प्रयत्न तुमच्यामध्ये सुधारणा घडावी या उद्देशाने चालू केलेला. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच्यानंतरच्या व्हिडिओची लिंक सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि आपल्या सर्व मित्रांना, सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.